म्हणून मित्रांनो आपण लक्षात घ्या, ज्या दिवशी आपली मॅच असते ना त्या दिवशी आपण वेल, कारण आपली प्रत्येक मैदानावर आपण, कारण आपला टाईम जो आहे ना दिलेला टाईम ऑर्गनाईज कमिटी आणि जो आयोजक असतात त्यांनी टुर्नामेंट आपल्यासाठी ठेवलेले असते. मग आपण त्या ठिकाणी जवळपास अर्धा तास अगोदर पोहोचणं गरजेची गोष्ट आहे. कारण मैदानावरती पोहोचणं, खेळपट्टीचं ऑब्झर्वेशन, मैदानावरती मात्र गोलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली आहे की फलंदाजांसाठी, या गोष्टी ऑब्झर्वेशन करण्या देखील फार गरजेचे असतात आणि तिथे जवळपास अर्धा तास अगोदर आपण पोहोचलो पाहिजे, हे देखील आपण लक्षात घ्या. कारण तुम्ही जेवढा क्रिकेटचा रिस्पेक्ट आदर कराल ना, कारण याच्या वेळेच्या बाबतीमध्ये देखील क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे तर क्रिकेटचा आदर करायला शिका. चला टाइम सेट, 3 ओव्हरची मॅच. इथे देखील पहिलाच बॉल आहे, कारण कालच्या दिवसामध्ये देखील 10 धावांची पेनल्टी आणि जीवदानी कांबे या संघाला आपण अनाउन्समेंट केली होती. त्यानंतर 7 धावांची पेनल्टी सुद्धा आपण अगदी पोकाच्या मैदानावर ती पेनल्टी देखील आपण दिली होती. या स्पर्धेमध्ये देखील 10 धावांची पेनल्टी सुद्धा आपण दिली आणि 3 षटकांची मॅच. परंतु सुरुवाती 2 जे चेंडू आहेत ते मात्र लागोपाठचे डॉट पाहायला मिळालेत, कारण सलामी जोडी जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण 3 खेळाडू घेऊन फक्त आणि फक्त खेळतायत आई गावदेवी विधानगाव टीम. कारण वेलीच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे अगदी मॅनेजमेंट नाही आहे आणि त्याचा फटका आपल्या संघाला मिळतोय. पहा, कारण मी तर म्हणेन क्रिकेटचा आदर करणं देखील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. इथे देखील फटका चांगला आहे. यास पॉवरफुल, फुल ॲट पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल गोलंदाज गोल 6. जबरदस्त. तिसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार झालाय, तिसऱ्या चेंडूवर मात्र आघात केला आणि षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाले बॉलिंग मार्कवर. मंगेश गोलंदाजी मार्कवर आहेत. तिसऱ्या चेंडूवर मात्र अगदी चांगला फटका ग्लास केला. इथे पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे, कारण फिल्डर बॅकअपला चाललेत, कारण पोहोचली देखील होती फिल्डर तोपर्यंत. कारण अगदी उलटीवर जाऊन हा झेल पकडणं सोपं नव्हतं, परंतु चांगला प्रयत्न देखील फिल्डरने केला. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या आणि याच 2 धावाने धाव फरक जो आहे तो सुद्धा इथे पुढे झाला. म्हणजे धावा ज्या आहेत त्या लागल्या जातात. स्कोर बरोबर 8 रन बनलेले आहेत. इनफॅक्ट तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. चौथा चेंडू फुलटॉस बॉल, त्यांचा मात्र समाचार घेऊ शकला नाही. इथे देखील मात्र ऑन साईडला खेळलेत. फटका सुद्धा चांगला आहे. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करतात सत्कार. तिचे 2 चेंडू मात्र फार निर्णय चांगले हाताळले होते आणि त्याच्यानंतर मात्र ओव्हर पिच बॉल, त्यानंतर मात्र 2 चेंडू फुलटॉस हाताळलेत गोलंदाज मंगेशने. इथे सुद्धा मात्र थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि त्याच्यानंतर मात्र नो चेंडूचा इशारा. बेमार डिलिव्हरी, हाईट फॅक्टर जास्त, अधिक उचली घेणारा, कमरेपेक्षा जास्त हाईट घेणारा हा बॉल आणि त्याच्यानंतर मात्र सरळ स्टेजीला खेळले. लॉंग अंतक्षेत्र निवडलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. धावा ज्या आहेत स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत 17 धावा. जस्ट 17 धावा अंकगणित स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. चला लगेचच आपण सेकंड ओव्हरचा स्पेल आहे तो देखील ऑन करायचा आहे. जसं तिसरं षटक संपलं की पुढील 2 टीम ज्या आहेत त्यांना विनंती करेन, नुकतीच पहिली मॅच जिंकली आहे गावदेवी ब्राह्मणपाडा आणि त्यानंतर मनस्वी 11 गाणे टीम कर्णधार. आपण
सुद्धा लगेच उपस्थित राहायचं आहे. आज वेळेच्या बाबतीमध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही, लक्षात घ्या. आपण पंचाकडे टायमर नाही आहे का? पंच आपण देखील टायमरची अगदी व्यवस्था करा. तर एक्झॅक्ट जवळपास जर आपण बघितलं तर 4 षटकांमध्ये हे पहिले षटक जे आहे ते संपलेलं आहे आणि 10 वाजून 16 मिनिटांनी पहिला बॉल रिलीज केला होता. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरचा स्पेल आहे प्रत्यक्ष 11 डोहोले टीम. कारण गोलंदाजीचा प्राप्तिकर जे आहे ते 17 अंकांवरती खर्चिक थोडंसं षटक राहिलं. एखादं षटक इकॉनॉमिकल जर का हाताळलं गेलं ना तर निश्चितच धावा ज्या आहेत त्या थोडेसे कुठे ना कुठेतरी थांबत असतात. हे देखील दृश्य आपण पाहतोय. नेहमीच क्रिकेटच्या परिपूर्ण क्षेत्रामध्ये तुमच्याकडे कोऑर्डिनेशन, तुमच्याकडे जिद्द, तुमच्याकडे कॉन्फिडन्स, तुमच्याकडे आत्मविश्वास, तुमच्याकडे अगदी पूर्णपणे स्टँड जो आहे ना या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन मिळवावं लागतं. आणि एकदा जर का ते कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने जोडता आलं ना की निश्चित रूपाने तुम्ही यशस्वी दिशेने वाटचाल करत असता. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज समीर गोलंदाजीमध्ये आहेत. परंतु पहिला बॉल आहे इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर एक्झॅक्ट पहिला बॉल डॉट डिलिव्हरीच पाहायला मिळेल आपल्याला. जबरदस्त आत्तापर्यंत गोलंदाजी राहिली. तर पहिल्या चेंडूवर अचानक कम्या देखील गेले. गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. ते देखील मात्र जबरदस्त फटका स्टार्टमध्ये आणि सरळ बॅकवर्ड पॉइंटला हा फटका खेळले त्याने. एका टप्प्याने हा बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. अगदी चौकार आहे आणि चौकाराच्या सहाय्याने धावा ज्या आहेत त्या देखील स्कोरबोर्डवर लागल्या जातात. 21 धावा देखील स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. सेकंड ओव्हरचा स्पेल आपण पाहू शकता. गोलंदाज बारीक मार्गावर तयार झाली. तिथे देखील अगदी या बॅटच्या रडारवर आणि टायमिंग देखील लाजवाब आणि सरळ आसमानी टोला. षटकार. चला भावेश, आपण चेंडूची व्यवस्था करा तिकडे. कारण भावेश पाटील यांची तळमळ आणि त्याच्यानंतर मात्र या क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याच्यानंतर मात्र संपूर्ण ऑर्गनाईज फार अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं योगदान आहे. कारण प्रत्येक चेंडू थोडंसं डिस्टन्स जे बाउंड्री लाईनचं आहे ना ते फार कमी आहे आणि त्याच्या बाजूला झाडी झुडपं आहेत. कारण जर का एकदा तिकडे बॉल गेला ना तर थोडंसं मुश्किल होतं भेटण्याकरिता. आणि येथे सुद्धा जबरदस्त लाजवाब फिल्डिंग. याच शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे त्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्याच्यानंतर मात्र चांगली पिकी आणि त्यानंतर रन आउटच्या रूपाने ते फलंदाज बाद विकेटचं पतन. आज सप्रत एक्झॅक्ट तर धावांचा आपण जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावा ज्या आहेत त्या देखील 27 अंकांवरती पोहोचलेत. त्याच्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दखल झालेत. कारण 3 षटकांची ही मॅच आहे आणि त्याच अनुषंगाने दुसरं षटक जे आहे तो ऑन द वे आपण पाहतोय. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. तेवढं चांगला फटका देखील पाहायला मिळाला.
जवळपास एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्रामध्ये खेळले. कव्हर्समधून बॉल देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे गेला होता. त्यानंतर मात्र एक सिंगल धाव आली आणि सिंगलने धाव फलक जो आहे तो 28 या अंकांवर पोहोचलाय. मागील मॅचमध्ये देखील धावा खूप चांगल्या लागल्या होत्या. 4 षटकामध्ये डबल 6 66 धावा म्हणजे बॅटिंग देखील खूप चांगली झाली होती. आणि त्यानंतर मात्र या मॅचमध्ये देखील ज्या धावा आहेत 28 या अंकांवर पोहोचलीत आणि सेकंड ओव्हरचा स्पेल देखील चालू आहे. आणि त्यानंतर देखील जवळपास 2 षटके जे आहेत ते देखील संपले. 28 धावा 14.00 च्या सरासरीने धाबा बनवलेल्या आहेत आणि गावदेवी दामणगाव संघानं. त्यामध्ये जयदुर्गा अंजुरी हे संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनस्वी 11 गाणे मनस्वी स्पोर्ट्स गाणे टीम कर्णधार. आपण एक षटक संपल्याच्या नंतर चला लगेच क्विकली या. जर का टीम संघ नाईक जर का उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला लगेच टॉस विन दिला जाईल. तर आज बेलेच्या बाबतीमध्ये कुणालाही कुठल्याही संघाला खेळाडूला सोडलं जाणार नाही. लक्षात घ्या. आपण 4 ओव्हरच्या मॅचेस जर का तुम्ही वेलेच्या अभावी लेट आपण झालेला आहोत. आपल्याला टाइम मेंटेन करायचा आहे, टाइम कव्हर करायचा आहे आणि वेले अभावी थोडीशी उशीर झाली म्हणून 3 ओव्हरची मॅच खेळवली. चला झापक झुपक 3 षटकांची मॅच. आणि त्यानंतर कारण फार नियम फार स्ट्रिक्ट आहेत. कारण कंपल्सरी ड्रेसिंग आहे. त्याच्यानंतर आयडी देखील कंपल्सरी आहेत. म्हणजे कंपल्सरी ड्रेसिंग ज्यावेळेला तुमच्याकडे असेल ना त्यावेळेला तुम्ही कंपल्सरी ड्रेसिंग तुमच्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मात्र मॅच देखील टाय होण्याकरता देखील हा नियम आहे. परंतु या वेळेला फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर मात्र धावा मिळतील अर्धा डझन 6. प्रतीश 11 ढोबळे टीम मात्र असं गोलंदाजी थोडीशी वीक राहिली आत्तापर्यंत. तिसरं षटक जे आहे ते गोलंदाजीमध्ये गोलंदाज मयूर सप्रदीप जबरदस्त चांगला हा देखील फलंदाज आहे. आणि ओमसे वावलीचं मैदान आणि वावलीच्या मैदानावर मात्र जबरदस्त कामगिरी केली होती. जवळपास अर्धशतक ठोकलं होतं. इथे देखील फुलटॉस बॉल हवेमध्ये बॉल आहे. स्विंग करू शकला नाही आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास बॅटच्या स्टिकरवर हा बॉल आदळला आणि टॉपेज भरपूर वेळ बॉल हवेमध्ये आणि चांगला जल पकडला आणि प्रदीप यांना देखील जावं लागले परतीच्या प्रवासाला. आणखी एक बॅटर आउट. सर एक्झॅक्ट अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आणि 4 चेंडूंचा खेळ जो आहे तो बाकी आहे. मयूर सपने शिकदास राऊंड द विकेटने त्यावर देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. परंतु डावखुऱ्याचा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये नितीन आलेत आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रन आउटच्या रूपानं फलंदाजाला देखील जावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन बसणार हा तिसरा धक्का. पस्तीस धावा स्कोर बरोबर लागलेला आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये जवळपास 76 चौकार हे लागलेले आहेत. 35 धावा 3 विकेट गेले आणि गावदेवी दामणगाव टीम प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता. त्यानंतर प्रतीक्षा 11 ढोबळे
तर 7 धावा आतापर्यंत मयूरने 3 चेंडूंमध्ये खर्च केले. गडी बाद झाला रनआउटच्या रूपानं. त्यानंतर 3 चेंडूचा जो खेळ बाकी आहे ना की 40 पेक्षा अधिक धावा एक चांगली टोटल फाईट बॅक करणारी टोटल बनेल आई गावदेवी धामणगाव टीम. स्क्रीन आणि बॅटिंग देखील तेवढी चांगल्या पद्धतीने झाली. पहिल्या षटकामध्ये जवळपास 17 धावा. इथे मात्र जबरदस्त पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल होता. स्टॅटिक यॉर्कर लाईनचा बॉल ब्लॉक हॉल डिलिव्हरी सुपर बॉल. चेंडूची लाईन पहा किती चांगली हाताळली होती. कारण फलंदाज देखील ऑन कारण एका जागेवरून खेळलेत. कुठल्या प्रकारचं असं मोमेंटम नव्हतं फलंदाजाकडे आणि त्यापेक्षा अधिक चेंडू देखील हाताळला होता. इथे देखील रनआउटच्या रूपानं जावं लागेल नॉन स्ट्राईकचा फलंदाज विजयी. जवळपास जर आपण बघितलं तर 35 अंकांवरती 4 विकेट गेले. गोलंदाजीचा प्रात्यकर मयूरच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपल्या लाभ ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आदरणीय रोशन जी शिंदे वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील एक सरचे स्वागत आहे. खूप चांगलं सहकार्य आदरणीय रोशनजी शिंदे यांच्या वतीने देखील एक संपूर्ण स्पर्धेला गतवर्षी देखील आपल्याला पाहायला मिळालं. यावर्षी सुद्धा त्यांच्या वतीने चांगलं योगदान चांगलं प्रोत्साहन आहे. यास ट्रॉफीज आपण लाभकरांचा हा वर्ल्ड कप आपण समोर पाहतोय. अगदी सिल्वर गोल्डन कलरमध्ये जणू काही वर्ल्ड कप ट्रॉफी अगदी रूपांतर आणि जे ट्रॉफीज आपण पाहू शकता आपल्या मुख्य मंचाच्या समोर ठेवलेल्या आहेत. आदरणीय रोशनजी शिंदे यांनी हा ट्रॉफी स्पॉन्सर केलेला आहे. जबरदस्त या बलीलाच देखील पाहावं लागेल. तिकडे बॉल चाललाय लॉंग स्टॉपला सरळ इष्टरेषी बीट झाले आणि त्याच्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूंवरती मात्र चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावा ज्या आहेत त्या धाव फलकावर बनलेल्या आहेत. 39 आणि 40 धावांचं हे आव्हान 40 धावांचं लक्ष्य आहे. चला पुढील 2 टीम कर्णधार आपण या. मनस्वी स्पोर्ट्स गाणे जगदीश मडवी वेलकम आपल्या देखील सरचे स्वागत आहे. आणि त्यानंतर आई गावदेवी ब्राह्मणपाडा टीम कर्णधार आपण या. आणि आपल्या टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील मुकेश जाधव सर. आपले मान्यवर आहे ट्रॉफी स्पॉन्सर आदरणीय सन्माननीय रोशन जी शिंदे. आपल्याला विनंती आहे आपण रोशन दादा टॉस बॉक्स आपण जॉईन करा. आपले शुभसे नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करणार आहोत. तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. आपल्यामध्ये जिथे टॉस बॉक्समध्ये आदरणीय रोशनदादा शिंदे हे जोडले जातं. वेलकम. टॉस बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. बघा स्पेशल नाणे एका बाजूला BS दुसऱ्या बाजूला जय बागोबा चषक. दोघांपैकी एकाचा तुम्ही नामोल्लेख करायचा आहे. कॉल करणार आहे गाणी संघाचा कॅप्टन जगदीश हे आवाज देणार आहेत. वाघोबा चषक असं त्यांनी आवाज दिलेले आणि यस जे आवाज दिलं होतं तेच पडलेलं आहे जय वाघोबा चषक. थँक्यू सो मच रोशन दादा. थँक्यू सो मच. आपण जाऊन बसून घ्यायचे. नाणेफेकी जिंकलेले गाणी संघाचा कॅप्टन जगदीश यांनी 4 षटकाचा सामना असेल. काय निर्णय असेल जगदीश? 4 षटकाचा सामना आहे. फलंदाजी. हा संघ आपला पॅक आहे. काय बोलला? संघ आपला पॅक आहे. यस यस. मग फलंदाजी करत असताना किती धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणाकडून जास्त अपेक्षा असेल चांगली फलंदाजी करण्यासाठी? 60+ नितेश आहे, भूषण, रोहित. काय सांगशील? कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण बरेच दिवस कॅप्टन स्वीकारतात. आपण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. काय रणनीती असेल? आणि ॲक्च्युली कालचा क्रिकेट पूर्ण बघितलं तर बॅटिंग पीच असं वाटतंय. कारण नेक्स्ट टाईम जर सेकंड चेंज करताना थोडा प्रेशर येऊ शकतो. त्याच्यामुळे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच जगदीश. खूप साऱ्या शुभेच्छा तुला या सामन्यासाठी. जाऊया ब्रह्मपाडा संघाचा कॅप्टन सचिन यांच्याकडे जाऊया. सचिन, नाणेफेकी महत्त्वाची होती. हो नक्कीच.
मग आता तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध? नाही, मनासारखं झालं. मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. साधारण आता समोर गाणी संघ आहे, मग काय रणनीती असेल, किती धावफर थांबण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रनांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील, कसं वाटतंय, एन्जॉय करतो ही स्पर्धा? काय सांगशील विकेटबाबत? बॅटिंगसाठी अनुकूल आहे की गोलंदाजसाठी? नाही, बॅटिंग पिच आहे, आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओ टू कमेंट बॉक्स. आणि खास करून जे पेशंट इंजिनियर आहेत, डायरेक्टर आदरणीय सन्माननीय सुयोग वामन पाटील कुंभारा आणि प्रांजल फूड्स कट्टाचे ओनर आहेत आणि त्यांच्या वतीने देखील आपल्याला ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच करता स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांनी या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करिता आपल्याला पेस्ट्री कुछ मिठाव जय कलिंग गावचे आहेत भावेश शेलार, यस ब्रदर्स केक शॉपचे प्रोप्रायटर आहेत, ओनर आहेत. त्यांनी देखील आपल्याला पेस्ट्री स्पॉन्सर केलेला आहे आणि त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. थँक्यू सुयोगजी पाटील आणि भावेश जी शेलार. कारण रनचेसमध्ये धावा बनवायचे ते 40 धावांचा पल्ला सेकंड इनिंगमध्ये मात्र कशा पद्धतीने पार पाडला जाईल त्याकरिता हा प्रयास, हा प्रयत्न न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. परंतु इथे देखील गोलंदाजीचा प्रात्यकर जे आहे ते गोलंदाजी मात्र कशा पद्धतीने केली जाईल, डाबल देखील मात्र समोरच्या दिशेने स्टँडला खेळले परंतु फिल्डर आहेत आणि यास अगदी मस्त काला दस्तक देऊन आणि हा बॉल सुद्धा पॉइंट लाईनच्या बाहेर 6 धावन करत षटकार. कारण 6 धावा आल्याच्यानंतर देखील ऑन साईडला स्कर प्रोटेक्शन आहे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक सिंगल मिळेल म्हणजे जवळपास 13 ते 14 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या आहेत, जमा करायच्या आहेत. आई गावदेवी दामणगाव टीम प्रथम बॅटिंग केली, त्याच्यानंतर मात्र जवळपास धावा जर आपण बघितल्या तर 8 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जातात. या वेळेला मात्र स्पॅटची स्वॉप डिसमिसल लिव्हिंग एज आहे आणि स्टँडच्या मागे मात्र पकडला हा झेल आणि पहिला धक्का, पहिला विकेट प्रत्यक्ष 11 डोहोले या संघाला. समजा इतर तर आपण बघितलं तर कुठेतरी आई गावदेवी धामणगाव संघ 40 धावा आणि त्याच्यानंतर मात्र ज्या धावा आहेत त्या थांबवण्याचा मनसुबा तयार केल्याच्या नंतर जर का विकेट जास्तीत जास्त पहिल्या षटकामध्ये आणि जर का गेले तर हा दबाव थोडंसं येऊ शकतो या प्रत्यक्ष डोले संघावर. परंतु गोलंदाजी देखील विजय याच्या माध्यमातून तेवढी चांगली हाताळली जाते.
जबरदस्त गोलंदाजी आहे. डबल माइंडमध्ये इथे सुद्धा फलंदाजाला टाकलं, कारण एक षटकार जरूर दुसऱ्या चेंडूवर समोरच्या दिशेने आला होता. त्याच्यानंतर असे पहिलं षटक आहे ते देखील संपलेलं आहे, म्हणजे 8 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहे. 40 धावांचं लक्ष्य आहे. आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास अजूनही जे येणारे चेंडू आपल्याकडे बाकी आहेत 12, आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 32. चला लगेच आपण जास्त एकत्र येऊ नका. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ उर्वरित आणि 16.00च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये या मॅचची दिशा मात्र योग्य त्या पद्धतीने पुढे सरकेल, आणि त्याकरिता प्रयत्न गोलंदाजाचा देखील स्ट्रेंथ जो आहे ट्रेड, आणि खास करून एक फलंदाजांचा जो ट्रेड आहे, ट्रेड मार्क स्ट्रोक आहे, शॉट आहे, तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर कालच्या दिवसामध्ये प्रणय संकल्प स्पोर्ट्स मोरी या संघाचा आपण जर बघितला तर 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले कालच्या दिवसामध्ये. रविकांत भोईर त्याने देखील 4 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम मागील स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. उत्तम जाधव जय शिवाजी हानगाम संघ चॅम्पियन बनला, परंतु बॅटिंग जी इंडिव्हिज्युअल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, खास करून उत्तम जाधव आणि 4 चेंडूंमध्ये जवळपास 4 चौकार उत्तमने, आणि पहिल्या ओव्हरमध्ये, आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते उत्तमने. परंतु ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा आहे, कारण मी तर म्हणेन प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका येणार नाही का, कारण त्याकरिता ॲज अ सिंगल डबल धावा क्रिकेटची लाईफलाईन का म्हटलंय, आणि सिंगल डबल धावांवर कुठेतरी फोकस करणं देखील गरजेचं आहे. हा जास्त बाहेरच्या बाजूने बॉल आहे, परंतु गोलंदाज आपण जर इम्पॅक्ट जर बघितला ना तर कुठे ना कुठेतरी बॉल पडल्याच्यानंतर डावकर याचा गोलंदाज आहे यास बाहेरच्या बाजूने एकत्र डिलिव्हरीज पाहायला मिळेल. फिंगर रोल करतात चांगल्या पद्धतीने, आणि तेवढ्या चांगल्या लिंक लाईनमध्ये चेंडू देखील याच्या अगोदरचे हाताळले. हा देखील बॉल चांगला आहे, लिंक लाईन अचूक टप्प्यावर. यस यस क्या बात आहे, काय जबरदस्त बॉल आता पहा. फिंगर रोल अदा करण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. राज्यम जबरदस्त इम्पॅक्ट आज गोलंदाजाची लेंथ लाईन पहा, स्ट्रेंथ पहा या गोलंदाजाचा. त्यावेळेला बॉल फक्त आणि फक्त खाली राहिला, आणि त्याच्यानंतर मात्र हा दबाव वाढत गेला. पूर्णपणे दबावात्मक स्थिती इथे मात्र निर्माण झाली. कंटिन्यू बॉल डॉट खेळलेत, आणि जेवढे बॉल डॉट जातील ना तेवढा हा दबाव वाढेल, प्रेशर वाढेल, आणि प्रेशराईज जी परिस्थिती आहे ना ती जर का इथनं मोकळी करायची असेल ना तर येणारा हा शेवटचा बॉल आहे ना, त्या शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका पुन्हा त्या मॅचमध्ये कमबॅक करेल. प्रतीश 11 ढोले टीम 11 धावसंख्येवरती पोहोचले, परंतु राज या गोलंदाजांची जेवढी प्रशिक्षण करावी तेवढी कमीच असेल, कारण काय त्यांनी बॉल हाताळलेत पाहणं. डावखुरी याचा गोलंदाज आहे, आणि त्याच्यानंतर मात्र नॅचरल स्विंग त्याच्याकडे आहे. जसा बॉल पडला ना की पडल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने हलकासा ग्रीप बॉल होतोय, टर्न होतोय बॉल बाहेरच्या बाजूने. इथे देखील फटका तर फसलाय पाहावं लागेल, म्हणून स्विंगच्या विरोधामध्ये खेळणं थोडंसं कठीण असतं, आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तेवढा चांगला झेल पकडला, आणि आणखी एक सफलंदाज आवड झाले 5 विकेट. परंतु येणारी आणि 6 चेंडू आणि 29 ची गरज आहे. उर्वरित 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे, आणि त्याच्यानंतर मात्र
चला 6 चेंडूमध्ये ज्या बनवायच्या आहेत 29 धावा या बनवायच्या आहेत. फार मोठं समीकरण राहिलंय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि प्रत्येक चेंडूवरती प्रहार प्रहार आणि प्रहार करावा लागेल. कारण कालच्या दिवसामध्ये 31 धावा आलेल्या आहेत. एका ओव्हरमध्ये सर्वाधिक महागडे षटक जो स्पेल आहे तो देखील कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला याच मैदानावर. आणि त्यानंतर मात्र येणार एक 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज, आवश्यकता, अपेक्षा आहे. प्रतीक्षा 11 ढोले या संघाला. परंतु पहिला चेंडू जो आहे तो पडल्याच्या नंतर पहा. असं परंतु या वेळेला फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्र निवडला आणि सरळ बॉल स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. एक्झॅक्ट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त पाहायला मिळाला स्ट्रोक. परंतु येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. अशाच प्रकारची बॅटिंग देखील करावी लागेल. पुन्हा ऑन साईडला मिड विकेटला खेळले फिल्डर आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही आहे. आणि त्यानंतर मात्र येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 3 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे, अपेक्षा आहे. कारण 3 चेंडूमध्ये 18 धावा येऊ शकतात. परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत काही घडू शकतं. इथे देखील समोरच्या दिशेने खेळलेत परंतु फिल्डर आहेत, जज करतायत आणि या लास्ट मोमेंटला पकडला हा जेल. आई गावदेवी दामणगाव हा संघ विजयाच्या कगारावर विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपलाय. प्रतीक्षा 11 ढोले टीम अक्षरशः कमरड मोडण्याचं काम केलं राज गोलंदाजांनी. तर त्यांनी जेवढे बॉल डॉट घेतलेत ना तेवढा हा दबाव टाकला प्रतीक्षा 11 ढोले संघावर. 2 चेंडू आणि 22ची गरज आहे. 11चा टोला. तर ISPL मध्ये आपण 9चा टोला पाहिलाय परंतु येणारी 2 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अनेक लीग देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्या वेळेला खऱ्या अर्थाने 2008ला IPL ला सुरुवात झाली. IPL ला सुरुवात झाल्याबरोबर लगेचच अगदी त्याच्यानंतर मात्र प्रत्येक गावोगावामध्ये प्रत्येक खेडोपाड्यामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गावापासून शहरापर्यंत, शहरापासून गावापर्यंत, गल्लोगल्लीमध्ये खेड्यापाड्यापर्यंत अगदी लीग पद्धतीने आणि प्रीमियर लीगच्या पद्धतीने देखील मॅचेस खेळवले जात आहेत. आपल्या गावाची आणबाण शान आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावाची प्रीमियर लीग आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आपण खेळत असतो. आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी देखील लीग स्टेजच्या मॅचेस देखील आयोजित केल्या जातात. तसं परंतु हा देखील बॉल चांगला आहे. म्हणजे गोलंदाजीचा स्ट्रेंथ जो आहे ना स्टँड जो गोलंदाजीचा आहे तो देखील फार चांगला राहिला आहे गावदेवी दामणगाव संघाचा. आणि त्याच्यानंतर मात्र उर्वरित फक्त आणि फक्त 1 चेंडू बाकी 22 धावांच्या डिस्टन्सनं मात्र धावा पहिल्या मॅचमध्ये देखील चेस झाल्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील चेस झाले नाही आहेत. परंतु दुपारच्या 17 नंतर थोडंसं